महाराष्ट्रामधील जे उच्च न्यायालय आहे आणि जे राज्य सरकार आहे त्यांच्यामध्ये संगत मत कसं आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। बच्चू कडू यांचं जे आंदोलन आहे ते नागपूरमध्ये धडकलं, नागपूर जाम झालं आणि त्यानंतर न्यायालयामध्ये कुणीतरी याचिका दाखल केली की यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे। त्यानंतर न्यायालयाने 6 वाजेपर्यंत तुम्ही नागपूर खाली करा, रस्ते मोकळे करा असे आदेश दिले। अशीच परिस्थिती 2 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेस मुंबईमध्ये धडकलं त्यावेळेसही न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली, त्यावेळेसही मुंबई उच्च न्यायालयाने असेच आदेश काढले। यावरून आपण एक आपल्याला साफ दिसत आहे की जे न्यायालय आहे उच्च न्यायालय आणि जे राज्य सरकार आहे त्यांची संगत मत आहे। हायकोर्टाला शेतकऱ्याची काहीच पडली नाही, शेतकरी रोज आत्महत्या करत आहे, महाराष्ट्रामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहे। न्यायाधीशला हे दिसत नाही का? काय न्यायाधीश एवढे असंवेदनशील झाले आहेत की ते हाय सोसायटीमध्ये वावरतात, त्यामुळे त्यांना फक्त जे आंदोलनं झाली तर आंदोलनामुळे जे रस्ते ब्लॉक होतात तेवढंच दिसतं आणि लगेच तसे आदेश ते आंदोलन मागे घ्या, रस्ते मोकळे करा देतात। अशा या न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना चोपलं पाहिजे आणि फक्त एकाच बाजूचा विचार करून जे आंदोलन करत आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत, ते का आंदोलन करत आहेत यावर न्यायालय विचार करत नाही का? बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा आता नागपूर हायकोर्ट असेल तर हे काय चाललं आहे? सरकार आणि न्यायालयाचं संगनमत आपण उघडपणे पाहत आहे। 2 आंदोलनं आणि दोन्ही वेळेस याचिका दाखल केल्या आणि दोन्ही वेळेस एकच निर्णय हे न्यायालय देत आहे। परंतु बच्चू कडू यांचं मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी न्यायालयाविरुद्धच एल्गार पुकारला की तुम्ही जर असा निर्णय देत असेल तर आम्ही न्यायालयावरच मोर्चा काढू आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही आवाहन केलं की मला अटक करा, तसंच आमचे जे आंदोलक आहेत त्यांना जेलमध्ये भरा, जेल भरो आंदोलनाचा नारा दिला। त्यानंतर मात्र कोर्टाचा आदेश असून सुद्धा पोलिसांची आणि मुख्यतः सरकारची फाटली, कुणालाही अटक केलं नाही या आंदोलनादरम्यान आणि अजूनही आता सरकार आणि बच्चू कडू यांची बैठक चालू आहे। काय तोडगा निघेल ते पाहूया आपण।